घरी नाचे माझा सखा पांडुरंग. खरं तर महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, समाजाची चित्री दिसला ईश्वर मुंगीच्या पायात ते दिसले घुंगरू असं म्हणणारे संत ज्ञानेश्वरांची माती. आता कोठे जावे मन तुझे चरण देखील असं म्हणणारे आणि गाथारूपी तत्वज्ञान जगाला देणारे संत तुकाराम महाराजांची भूमी. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणारे संत सावता महाराज याच मातीतले. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी पंजाब राज्यापर्यंत भागवत धर्माची पताका फडकवणारे संत नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, दलिता कांडिता गाईला तुझा अनंत असं म्हणणारे संत जनाबाई, संत कानोपात्रा, अबीर गुलाल उधळीत रंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग असं म्हणणारे संत चोखा मेळा. या सगळ्या संतांनी ही महाराष्ट्राची भूमी अध्यात्मानं संपन्न केलेली आहे. म्हणून तर लाखो वारकऱ्यांचा मेळा जेव्हा पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातो तेव्हा पंढरीच्या तीरावरती भक्तीला उधाण आलेलं असतं. त्या सगळ्यांना अभिप्रेत असणारं, संतांना अभिप्रेत असणारं अभंगवाणीतलं हे एक सुंदर असं अभंग अबीर गुलाल उधळीत रंग सादर करतायत गणेशजी जगदाळे. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग अबीर गुलाल ठासी कैसे शी आम्ही जातील, ठासी कैसे शी आम्ही जातील. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग, पायरीशी होऊ दंग, पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग. नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे मी बरे छाती आहे मी बरे छाती आहे मी बरे छाती माझे माहेर पंढरी एका जनार्दनी शरण 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 जनार्दनी शरण एका
त्यांनी जो अभंग गायला तो अबीर गुलाल उधळीत रंग पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा अजरामर अभंग आणि दुसरं म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा माझे माहेर पंढरी. प्रत्येक सासरवाशिनीला आपलं माहेर हे अतिशय प्यारं असतं, प्रिय असतं, पण आमच्या संतांचं माहेर म्हणजे पंढरपूर आणि तो अतिशय सुंदर असा अभंग या ठिकाणी गणेश जगदाळे आपण या ठिकाणी सादर केला. आणि यानंतरचं गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत डॉक्टर मेघा गाडे. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. खरं तर मनाचा वेग खूप मोठा आहे. मन मनाचं उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा असं मन म्हणतं. तर एका बाजूला बहिणाबाई चौधरींचं मन म्हणतं मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकललं तरी फिरू येतं पिकावर. किंवा मनाची तर अनेक गाणी आहे, मनाचा अंतर्गत ठाव घेणारी अनेक गाणी आहेत. त्यातलंच एक सुंदर असं गीत आपल्या समोर ते सादर करतायत. मन तळ्यात मळ्यात आणि जाईच्या कळ्यात. आपण या ठिकाणी गायलं. खरं तर जेव्हा कार्यक्रम होत असतात तेव्हा जे साथीदार साथ संगत असते कलाकार असतात तेही अतिशय महत्त्वाचे असतात. या ठिकाणी मागच्या बाजूला जे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक मनोज सुतार सर बसलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सिंथेसायझरवरती आणि नोटेशन घेऊन ऑन दी स्पॉट गाणं वाजवणारे म्हणून त्यांची अतिशय ख्याती आहे. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते मनोज सुतार सर. त्यांच्या शेजारी जे बसलेले आहेत त्यांचे जे चिरंजीव आहेत ऋतिक सुतार गिटारवरती अतिशय सुंदर कॉर्ड घालत आहेत आपण पाहताय.
अनेक कार्यक्रमांमध्ये आमच्या बरोबर असतात आणि आता खरं तर ही दिवाळी पहाट कार्यक्रम आहे, पण एक दुसरा कार्यक्रम जर असेल तर त्यांचे आमच्या नवीन पिढीला आवडणारी जी गाणी गिटारवरची आहेत ती अतिशय सुंदर वाजवतात. दुसरीकडे मनोज सुतार यांचे चिरंजीव रोशन सुतार आहेत, ते ॲक्टोपॅड वाजवतात, रिदम मशीन वाजवतात, सुंदर अशी साथ संगत करतायत आणि एका विशेष सगळंच वाजवतात, गिटारही वाजवतात, पियानो वाजवतात, सगळं करतात. असे हे गुणी कलाकार आहेत आणि सगळ्यात ज्यांची ओळख करून देणार आहे तो एक असा कलाकार आहे की ज्या कलाकाराने अनेक मोठमोठ्या गायकांना साथ संगत दिली. फक्त आपल्या देशात नव्हे तर परदेशात देखील त्यांनी कार्यक्रम केले. जे नामांकित पूर्वीचा एक ऑर्केस्ट्राचा जमाना होता, मी झपाटासारखा ऑर्केस्ट्रा असेल, मेलोडी मेकर्स असेल किंवा सुनहरी यादे सारखा ऑर्केस्ट्रा असेल, त्या सगळ्यांमध्ये ज्यांनी वाजवलं, ढोलकी असेल, तबला असेल, आणि आजही ज्यांच्या हातामध्ये इतकी चपळाई आहे की काय त्याला आता माझ्याकडे शब्द नाही त्यांच्या त्या वादनाला. ते ज्यांना आम्ही पंडितजी म्हणतो ते पंडित दिलीप व्यास यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पुणे येथे स्थायिक असतात, अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत, घडलेले आहेत विद्यार्थी, अतिशय सुंदर तबला वाजवतात. आणि आमचं सगळं जरी व्यवस्थित असलं तरी आमचा आवाज तुमच्यापर्यंत येण्यासाठी साऊंड सिस्टीम ही अतिशय महत्त्वाची असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या समोर ज्यांची आज सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे ते अभिषेक भागवत यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हवे. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळे रसिक, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे अशी मराठीत म्हण आहे. पण मी तर असं म्हणेल की गाणाऱ्याने गात जावे, रसिकांनी ऐकत जावे आणि एक दिवस ऐकता ऐकता गाणाऱ्याचे सूर घ्यावे. कारण तुम्ही ते सूर घेतायत, प्रत्येक गाण्याला भरभरून टाळ देतायत. आता काही ठराविक थोडीशी गाणी आपल्या समोर सादर होणार आहेत. सूर्य आता उगवलेला आहे, प्रकाश किरण सगळीकडे चहूकडे पसरलेली आहेत. निसर्गात वातावरण अतिशय सुंदर असं भरून राहिले आहे. दिवाळीचा सण आहे, आपण सगळेजण ही मैफल रंगवत आहात, सजवत आहात. आणि म्हणून पुढचं गीत आता आपल्या समोर या ठिकाणी सादर होते. वारा गाई गाणे हे गीत आपल्या समोर राजेश्वरीजी कांबळे सादर करतायत, ऐकूया.
काही गाणे प्रीतीचे तराणे अतिशय सुंदर असं गीत राजश्रीजी यांनी सादर केलं. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या या संगीतावरती प्रेम करणारे सन्माननीय विनय विलास घुले यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिले. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. आणि त्याचबरोबर येडगावचे दानशूर दातृत्व व्यक्तिमत्व सन्माननीय श्री सचिन शेठ भोर यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांच्यासाठी देखील देवीदासजी भोर, सोपान शेठ भोर, येडगावचे दानशूर नेतृत्व दातृत्व उद्योजक श्री सोपान शेठ भोर यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. खरं तर जेव्हा एखादं गाणं किंवा कला आपण सादर करत असतो तेव्हा रसिक श्रोता हा केंद्रबिंदू असतो. कारण आपण अनेक ठिकाणी पाहतो की लग्नामध्ये गाणी असतात, ऑर्केस्ट्रा असतो, जो तो आपापल्या नादामध्ये असतो, कामं चाललेली असतात, इकडे गाणं चालू असतं. पण ही वेळ अशी आहे की आपण कान देऊन गाणं ऐकत असतात, सूर ऐकत असतात आणि गायक देखील आपली कला सादर करत असतात. तेव्हा एक सुंदर असं मैफल जमत असते. यानंतरचं गीत आता आपल्या समोर सादर होते. राजश्रीजी कांबळे आणि सचिनजी गाडे सादर करत आहेत. धुंदीत गाऊ मस्तीत राहू हे गीत आपल्या समोर या ठिकाणी सादर होते. ऐकूया.
पाशी अशी मिलनाची आहे रीत सादरी हो थंडी गुलाबी हवाही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत सादरी हो धुंदीत जाऊ आणि त्याचं दिग्दर्शन करत होते या चित्रपटाचे लेखक गीतकार गदी माडगुळकर आणि वसंत देसाई यांचं संगीत होतं. चित्रपटात रावणाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. रावण हा ऋषिकुमार सर्व विद्येत पारंगत होता. शास्त्रात तो निपुण होता. गायनाचा त्याला शौक होता. त्याने उत्तम जोपासला होता. रावणाच्या तोंडी गदिमांनी एक गीत लिहिलं होतं, अहम्मेन रावण. या गीतात गीत गाण्यासाठी पंडित भीमसेनजींना घ्यावं असं वसंत देसाईंना वाटायचं आणि म्हणून ते एकदा त्यांच्या घरी गेले आणि पंडितजींना विनंती केली की हे रम्य ही स्वर्गावून लंका गाणं तुम्ही आमच्या चित्रपटासाठी गा. पंडितजींनी होकार दिला. मानधन पण ठरलं. 2000 रुपये मानधनावर हे गीत गायचं ठरलं. त्यावेळेचा जमाना होता तो. त्यावेळी पंडित भीमसेन जोशीजींनी 2000 रुपये घेतले होते. स्टुडिओमध्ये आलं, गाणं गायलं त्यांनी. गाणं इतकं सुंदर झालं, पण पुन्हा एकदा पंडितजींना वाटलं की हे गाणं पुन्हा एकदा रिटेक करावं आणि म्हणून पुन्हा एकदा रेकॉर्डिंग झालं आणि पुन्हा एकदा ते गीत गायलं गेलं. की आपण तो 2000 रुपये ठरवले आणि पाकिटात 5000 कसे. गुणी कलाकार कसे असतात, ही मोठी माणसं उगीच मोठी होत नाही. त्यांनी त्यातले 3000 रुपये काढले, ड्रायव्हरकडे दिले आणि म्हणले वसंतजी देसाई यांना हे 3000 रुपये परत देऊन टाक, कारण 2000 रुपये मानधन भरले. पंडितजींचं थोडीशी एक आठवण अजून राहिली सांगायची की त्यावेळी पंडितजी उदास होते कारण त्यांची बायको हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि जेव्हा हे गाणं रेकॉर्डिंग करायचं होतं रम्य स्वर्गावून लंका, तेव्हा पंडितजी आवर्जून म्हणाले की मला भैरवी सुद्धा गायची. कारण कलाकाराच्या मनामध्ये जर काही कौटुंबिक दुःख असेल तो शब्दांनी व्यक्त करू शकत नाही, तो सुरांतून व्यक्त करतो आणि त्या सुरांतून त्यांनी ते भैरवी व्यक्त केली. ही एक अतिशय सुंदर अशी आठवण आहे की दिलेलं मानधन जास्त न घेता जे ठरले ते देणं आणि बाकीचं परत देणं. आणि ते गीत खरं तर अनेक ठिकाणी हे गीत तुम्ही ऐकलं असेल. हे गीत जे आहे ते रावणाने आपली जी लंका आहे ती कशी आहे, किती सोन्याची आहे, किती समृद्ध आहे असं सांगितलंय आणि म्हणून हे गीत आपल्या समोर या ठिकाणी सादर करतायत गणेशजी जगदाळे. ऐकूया. पंचक्रोशीमध्ये ज्यांचं अतिशय नाव घेतलं जातं आदराने, हरिभक्त परायण म्हणून प्रवचन करत असतात, परंतु उत्कृष्ट असं निवेदन करतात त्या माधुरीताई गाणे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचे आणि आपल्या पती शेजारीच बसायचे. रम्य हि स्वर्गाहुन लंका, रम्य हि स्वर्गाहुन लंका, रम्य हि स्वर्गाहुन लंका. तिच्या कीर्तीच्या सागर लहरी, तिच्या कीर्तीच्या सागर लहरी, नादविती ढंका. स्वर्गाहुन लंका, रम्य हि स्वर्गाहुन लंका. सुवर्ण कमला परी नगरी, सुवर्ण कमला
लक्ष्मी लंका लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभयो पदराया जलधीती लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभयो पदनाया जलधीतुनी या लंकेचे दासी पदतनी या लंकेचे दासी पदतनी कमला घेईल का रम्यही स्वर्गाहुन लंका रम्यही स्वर्गाहुन लंका तिच्या कीर्तीच्या सागर लहरी तिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका रम्यही स्वर्गाहुन लंका रम्यही स्वर्गाहुन लंका स्वर्गाहुन लंका स्वर्गाहुन लंका सुंदर असं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं गाणं या ठिकाणी गणेशजी जगदळ यांनी अतिशय आपल्या सुंदर अशा आवाजामध्ये सादर केलं. या ठिकाणी सिद्धेश्वर गुंजकर राहणार मनसर यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. सिद्धेश्वरजी गुंजकर आपले या ठिकाणी कार्यक्रमाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर सचिनजी गाडे आणि राजश्री कांबळे आपल्यासमोर एक गीत सादर करतायत. एक लाजरान साजरा मोकळा. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. त्या विद्यार्थ्यांचे नामोल्लेख मी नाव या ठिकाणी घेईलच. तेव्हा ऐकूया एका चित्रपटातलं एक सुंदर असं गीत की जो अभिनेता होता आणि सुंदर असा गायक होता. त्या कलाकाराच्या चित्रपटातलं हे गीत आहे. एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू
1000 रुपयाचं बक्षीस दिले आमच्या सचिनजी गाडी यांचे सासरे, माधुरीताई यांचे वडील किसनजी इंदोर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। 1000 रुपयाचं बक्षीस त्यांनी आपल्या घराच्या अंगणात तुळस का असते? कारण ती आपल्याला सर्वात जास्त ऑक्सिजन देते आणि मोठमोठ्या रोगांवरती कामी येते। आणि म्हणून म्हणते या शेजारीनं बरं नाही केलं ग गया, मला पंढरीला नेलं ग गया, मला पंढरीला नेलं ग गया, तिला पंढरीला नेलं ग गया। या चंद्रभागेचा मंगल पाणी अनन्य पेरली मी बंगाळ वाणी। मी तुम्हाला सांगते या चंद्रभागेमध्ये कुणी आपलं तोंड धुतय, कुणी हात धुतय, कुणी पाय धुतय, तर कुणी कपडे धुतय। आणि म्हणून माझी विनंती आहे की कोणत्याच नदीत कचरा फेकू नका, निर्माल्य फेकू नका आणि नदीला स्वच्छ ठेवा। आणि म्हणून म्हणते या शेजारीनं बरं केलं ग गया, मला पंढरीला नेलं ग गया, मला पंढरीला नेलं ग गया, तिला पंढरीला नेलं ग गया, तिला पंढरीला नेलं ग गया, तिला पंढरीला नेलं ग गया। धन्यवाद। या ठिकाणी वीरा कोकणे आणि सहकार्याने सादर केलं। उपस्थितांचं पुनश्च या ठिकाणी मी म्युझिक अकॅडमी सचिनजी गाडे सर आणि त्यांच्या वाद्यवृंदाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अगदी सकाळपासून सुरू झालेला हा संगीत महोत्सव म्हणूया, याला संगीत मैफल म्हणूया, हा आता शेवटाकडे जातोय। शेवटची 2 गाणी आता आपल्या समोर या ठिकाणी सादर होणार आहेत आणि त्यामधलं पहिलं गीत आता आपल्या समोर या ठिकाणी सादर होतंय। आराध्या थोरात, वीरा कोकणे, आयुष्या शिंदे, स्नेहा आढळराव। पाहिला नारळाची झाडं पाहिली, सुपारीची झाडं पाहिली की आपल्याला आपल्या या कोकणच्या सुंदर अशा निसर्गरम्य कोकणची आठवण होते। त्यांची सुद्धा स्वतःची एक जगण्याची शैली आहे। अनेक सण असतील, पारंपरिक काही धार्मिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये त्यांचा ठसा ते नेहमी उमटवत असतात। परंतु आपल्या मनावर तो मात्र अभिराज्य करणारा सांस्कृतिक प्रकार जर कोणता असेल तर खऱ्या अर्थाने कोळी गीत आहे आणि म्हणून ते कोळी गीत आता आपल्या समोर या ठिकाणी सादर होते। ऐकूया।
श्री दत्तात्रय मनसरकर आणि सौ अंजली मनसरकर यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिले. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या एकदा. आणि यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम, त्यानंतर एक शेवटचं गीत होईल आणि मग हा कार्यक्रम संपणार आहे. उंच उंच जाऊन कधी कधी आभाळही थकतं आणि डोंगराच्या कुशीत जाऊन बसतं. प्रत्येकाला पंख असावेत आकाशात भरवण्यासाठी, प्रत्येकाला घरटं असावं परतण्यासाठी. फांदीवर बसणाऱ्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची भीती कधी नसते, कारण त्यांचा त्याच्या पंखांवर विश्वास असतो. असाच विश्वास या आमच्या नवीन सगळ्या बाल कलाकारांना यावा आणि स्टेजवरती एक उत्तम कलाकार म्हणून ते आपल्याला पाहायला मिळावेत ही या दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करूयात. आणि यानंतर मी माईकचा ताबा देतोय उत्कृष्ट अशा निवेदिका आणि त्याचबरोबर सुरुवातीला गाणं घ्यायचं सर. यानंतर या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं आता आपल्या समोर सादर करतायत सचिनजी आणि त्यांचे सर्व सहकारी. शिवाजी महाराज की होईल.
सचिनजी पंदे यांनी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी कार्यक्रमासाठी दिले आणि त्याचबरोबर जीवन विद्या मिशन मनसर हरिपाठ ग्रुप यांच्याकडनं कार्यक्रमासाठी 500 रुपये. नमस्कार. सूर्यदेव आला नवतेजाची प्रभा दाटली, नवचैतन्याने समृद्धीची स्वरमय दिवाळी पहाट आपण साध्यांनी अनुभवली. दीपावलीच्या तुम्हा सर्वांना आणि लक्ष्मी पूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गेली 2 तास आपण सर्वजण स्वरमय दिवाळी पहाट हा कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत. वास्तविक हा कार्यक्रम गेली 7 वर्ष आपण सातत्याने करत आहोत. आपल्या आंबेगाव तालुक्यातील गेली 12 वर्ष आदरणीय सचिनजी गाडे सर यांच्या संकल्पनेतून म्युझिक क्लाबच्या माध्यमातून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सुगम संगीत व शास्त्रीय संगीत याचे शिक्षण दिले जाते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना सादरीकरणासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि म्हणून गेली 7 वर्षापासून गुरुपौर्णिमा आणि दिवाळी पहाट हे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. याही वर्षी शारदा प्रतिष्ठानच्या अंतर्गत द म्युझिक अकॅडमीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतीलच नव्हे तर मुंबई जुन्नर तालुक्यातून खेड तालुक्यातून अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. ह्या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चढत्या क्रमाने रसिक श्रोत्यांची प्रचंड प्रेम मिळत आहे. सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. मंडळीनो, अर्थातच आपण सर्वांनी अभ्यंग पहाटेची स्वर्गानुभूती सर्वांनी नक्कीच अनुभवली असेल आणि हा निसर्गरम्य वातावरणामध्ये हा आनंद आपण सारेजण घेत आहोत. हा हॉल आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे ते आदरणीय समधणीय परिवार. खऱ्या अर्थानं माळ लावण्यावर नवचैतन्य कसं फुलवावं हे जीवन मंगल कार्यालयाकडून शिकावं. जीवन म्हटलं की तिथे परिपूर्णता म्हणजे आदरणीय आमचे येडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय आमचे भोरदादा. दादांचा फोन आला आणि विचारलं दादांनी आज ह्या वर्षीचा कार्यक्रम कुठे आहे. दादांना म्हटलं जीवन मंगल कार्यालयाला आहे. दादा म्हणाले जीवनला म्हणजे जीवन म्हणजे परिपूर्णता असं समीकरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे आणि असा हॉल आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. ते आदरणीय समधडे परिवार आदरणीय निलेश समधडिया यांचं मनापासून धन्यवाद देते. त्याचप्रमाणे कार्यक्रम अत्यंत उत्तम पद्धतीने संपन्न व्हावा म्हणून कार्यक्रमाचं उत्तम कौशल्यपूर्वक व्यवस्थापन जे करतात ते आदरणीय बाबाजी शेठ वरपे साहेब, त्यांनाही मी मनापूर्वक धन्यवाद देते. आणि मंडळीनो, खरं सांगू का, कितीही तानसेन असले तरी कानसेन शिवाय तानसेनांना खऱ्या अर्थानं गाता येत नाही. म्हणून तुम्हा सर्व कानसेनांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण द्यायच्या. आमच्या प्रेमाखातर तुम्ही सारी मंडळी इतक्या भल्या पहाटे दिवाळीचा सण असून सुद्धा आवर्जून उपस्थित राहता. तुम्हा सर्वांचं मी कृतज्ञपूर्वक आभार मानते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमचे सोपनदादा भोर असतील किंवा वसंत शेठ भोर असतील आणि आज तर आमच्या येडगावमध्ये त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य आहे. आदरणीय आमचे भोर साहेब असतील सरपंच साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय संतोष शेठ भोर साहेब असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं ज्यांचा आम्हाला अजूनही धाक आहे ते आदरणीय अण्णासाहेब ओटे कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आदरणीय प्रल्हादजी काळे सर आपणही ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात. एका विद्यार्थ्याच्या विनंतीला मान देऊन शिक्षकांना उपस्थित राहणं हा शिक्षकांचा असणारा मोठेपणा आहे. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या द्यायच्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणारे आदरणीय लक्ष्मण शेठ इंदोरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अनेक दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय आढाव सर उपस्थित आहेत, आदरणीय या ठिकाणी थोरात सर उपस्थित आहेत, आदरणीय बांडकेले सर उपस्थित आहेत. एकवंदिता दुसरे निंदे होऊ नये साऱ्यांच्या चरणी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करत असताना मी जास्तीचा वेळ घेणार नाही. मी अगदी शेवटच्या गोड कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे. आदरणीय आमचे गायकवाड मामा आत्या देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. खऱ्या अर्थानं पाहिलं तर जेव्हा एखादी व्यक्ती मोठी होते समाजाबरोबर त्या कुटुंबाचा देखील तेवढाच मोठा सहभाग असतो. म्हणून आमचे सर्व कुटुंब उपस्थित आहे, त्यांनाही मी मनापूर्वक धन्यवाद देते. आदरणीय दशरथ शेठ जाधव उपस्थित असतील, आदरणीय इंगुळकर साहेब, निकम साहेब, मनसरकर सर, आदरणीय गुंजकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापूर्वक धन्यवाद आहे. आणि विशेषतः आमच्या चिमुरड्यांबरोबर त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत.
खऱ्या अर्थानं आमच्या कानसेनांसाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या द्यायच्यात. एक 5 वर्षापासूनचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देत आहे. मंडळीनो, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्राचा वसा आणि वारसा जोपासणारे आदरणीय बाळासाहेबजी कानडे सर आणि आदरणीय माधवजी कानडे सर, त्याचबरोबर आदरणीय आमच्या मनीषाताई कानडे या देखील उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय सचिनजी पंधे सर उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करते. कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर शिवमाला धायबर मॅडम उपस्थित आहेत. आदरणीय मालतीताई थोरात उपस्थित आहेत. यांचंही मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि आता अर्थात सगळीच मंडळी या ठिकाणी दिग्गज मंडळी आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण सर्वांचे आभार व्यक्त करत असताना एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी आदरणीय आमचे येडगावचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणार आहे आणि सातत्याने हसतमुख. तुम्ही कधीही गेला, कधी भेटलात तरी आमच्या सरपंच साहेबांचं हसतमुख असतं. आदरणीय सरपंच साहेबांना त्यांनी इच्छा व्यक्त केली की ह्या कार्यक्रमाबद्दल मला भावना व्यक्त करायच्या आहेत. मी आदरणीय सरपंच साहेबांना विनंती करते की आपण मंचावर यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. प्रतिष्ठान आणि सचिनजी गाडे सर यांनी आयोजित केलेला हा दिपाळी पहाट कार्यक्रम खरं तर खूप सकाळच्या वातावरणामध्ये, अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये खूप छान असा कार्यक्रम या सर्व मंडळींनी या ठिकाणी आपल्यासाठी सादर केला. या सर्व कलाकारांचं आणि आयोजकांचं मी उपस्थित आम्हा सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर असे कार्यक्रम होणं म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये, जो अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्या या दगदगीच्या जीवनामध्ये जगत असताना जो आपल्या मनावरती ताणतणाव असतो आणि हा ताणतणाव घालवण्यासाठी असे कार्यक्रम होणं खरं तर गरजेचं असतं. आणि या कार्यक्रमामधून खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रसन्नता सातत्याने जाणवत असते आणि ही प्रसन्नता खरं तर आपलं आयुष्य वाढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं असतं. आणि म्हणून खरं तर सचिनजी गाडे सर एक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करतात, दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतात. सरांना आणि त्यांच्या टीमला पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. खरं तर आमचे जे येडगावचे दानशूर दातृत्व आहेत, आमचे आदरणीय सोपान सेठ भोर, असल्या ज्या वेळेला परिसरामध्ये कुठेही असे जेव्हा कार्यक्रम असतात सर, तेव्हा दादांची खूप इच्छा असते की बाबा अशा कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे आणि अशा कार्यक्रमाचा गोड आनंद आस्वाद आपण घेतला पाहिजे. त्या गोड आनंद आस्वादामधून खरं तर आपलं एक जीवनाला एक नव्या प्रकारची पालवी फुटत असते. आणि पाठीमागच्या वेळेला इकडे एक रामायण हा देखील कार्यक्रम या अवसरीच्या परिसरामध्ये झाला. त्याही कार्यक्रमाला दादा असायचे आणि तुमचा तर कार्यक्रम दादांच्या घरी एकदा ठेवला. आणि आज देखील दादांची खूप इच्छा आहे की बाबा सरांनी आम्हाला एकदा वेळ द्यावी, आमच्या येडगावच्या परिसरामध्ये, आमच्या बोरवाडीच्या परिसरामध्ये आपला तो कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा. जेव्हा तुम्ही सर त्यांना दादांना वेळ द्याल तेव्हा दादा निश्चित स्वरूपामध्ये त्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करतील. खूप दादांचं आमच्या या येडगाव परिसरामध्ये दानशूर असं त्या ठिकाणी काम असतंय. परत असो वेळ या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एकदा आम्हा सर्व उपस्थितांच्या वतीनं तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिसेंबर महिन्यामध्ये बालगीत रामायण हा थीम कार्यक्रम या ठिकाणी घेऊन येत आहे. खास आपण नवीन गाणी ऐकतो, नवीन प्रकारचे बालगीतं असतील, कोळीगीतं असतील, लोकगीतं असतील, भारुड असेल किंवा भक्तिगीतं, भावगीतं ऐकतो. पण एक थीम बेसचा जो कार्यक्रम आहे बाल गीत रामायण हा डिसेंबर महिन्यामध्ये आपला द म्युझिक अकॅडमी आणि शारदा प्रतिष्ठानच्या वतीने डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्याही कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय. कार्यक्रमाची वेळ आणि तारीख आपणाला कळवण्यात येईल, ठिकाण कळवण्यात येईल. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचा पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा असे सर्वांचे आशीर्वाद आहेत.
आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण कार्यक्रम करू शकतो. यानंतर शेवटचा गोड कार्यक्रम. ह्या कार्यक्रमासाठी गेली 7 वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये कार्यक्रम करत असून सुद्धा पण जास्त मानधनाची अपेक्षा न ठेवता आदरणीय सुतार सर की गाडे सर पुण्यामध्ये आम्हाला हे कार्यक्रम सहज उपलब्ध होतात, पण ग्रामीण भागातील मुलांना आणि ग्रामीण भागातील श्रोत्यांना रसिकांना तुम्ही हा कार्यक्रम उपलब्ध करून देताय. आणि म्हणून मानधनाची जास्त अपेक्षा न ठेवता सहकार्याच्या भावनेने जे सातत्याने गेली 7 वर्ष आपल्याला सहकार्य करतायत आणि आदरणीय मनोजजी सुतार सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान करतील आदरणीय सोपान शेठ भोर साहेब, आदरणीय या ठिकाणी आमचे एडगावचे सरपंच आदरणीय भोर साहेब आणि त्याचप्रमाणे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रल्हादजी काळे सर. मी आदरणीय सरांना ह्या 3ही मान्यवरांना विनंती करते की आपण मंचावर यायचंय आणि या ठिकाणी आदरणीय मनोजजी सुतार सर यांना सन्मानित करायचंय. सुतार सरांना विनंती आहे. आमचे संतोष भाऊ भोर प्रसिद्ध उद्योजक भाऊ देखील आदरणीय अण्णासाहेब वडे कॉलेजचे उपप्राचार्य आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा धाक आणि शिस्त आम्हाला लाभली, ज्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रल्हादजी काळे सर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय मनोजजी सुतार सरांना सन्मानित मान्यवर. आदरणीय दिलीपजी व्यास गुरुजींचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते. ज्यांचं उत्कृष्ट व्यवस्थापन असतं, एकदा कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांनी घेतल्यानंतर कार्य अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने संपन्न होतं. त्यांच्या जीवनमंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबाजी शेठ वरपे साहेब यांना मी विनंती करते की आपण मंचावर यायचं आहे आणि आदरणीय व्यास गुरुजींना सन्मानित करायचं आहे. त्यांच्या समवेत आदरणीय गुंजकर सर, मंजरकर सर आणि इंगुळकर सर यांनाही विनंती आहे, मग निकम सर यांनाही विनंती आहे की आपण मंचावर यायचंय. या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी व्यास गुरुजींना सन्मानित करण्यात येते. आदरणीय गुरुजींना विनंती आहे की आदरणीय दादाभाऊ गाडे, आदरणीय गायकवाड मामा आपणाला विनंती आहे आपण मंचावर यायचं. अगदी 2 सन्मान होऊन कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होणार आहे. उंची वाढवण्याचं काम केलेलं आहे. त्या आदरणीय आमचे सुनीलजी मेहर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सन्मान करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते आदरणीय प्रथम तुला पाहियने आणिक घडून येते घडले घडून येते घडले शब्दाच्या पली. मेहर काका, आपण आपला वेळ काढून नारायणगावरून एवढ्या भल्या पहाटे आवर्जून उपस्थित राहिला
आणि उत्कृष्ट नियोजन आपण करत असताना उत्कृष्ट निवेदनातून सदाबहार कार्यक्रमाची उंची वाढवली. मनापूर्वक धन्यवाद. मान्यवरांना धन्यवाद. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला किंवा प्रत्येक गायकाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ज्यांनी ध्वनीची व्यवस्था केलेली आहे आदरणीय आमचे अभिषेकजी भागवत सरांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबजी कानडे सर, आदरणीय शिंदे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. मी अभिषेक दादाला विनंती करते आणि गणेशलाही विनंती करते, दोघेही मंचावर या आणि दोघांनीही या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारा. मला माहिती घड्याळराव थोडे थोडे पुढे चाललेले आहेत. कार्यक्रम अत्यंत अंतिम टप्प्यामध्ये आहे. सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. प्रथमतः आपल्या सर्वांना शुभ दीपावली. आंबेगाव तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आगळीवेगळी भूमिका निभावत सातत्यानं प्रबोधनात्मक काम करणारे आदरणीय आमच्या स्नेही मार्गदर्शक माधुरीताई गाडे इंदोरे आणि आदरणीय शारदा प्रशासनचे संस्थापक प्राध्यापक सचिनजी गाडे, तुम्ही एक चांगला उपक्रम आज दीपावली पाठच्या निमित्ताने दिलाय. म्हणून ज्ञानलक्ष्मी कृष्णांच्या वतीनं आपणा दोघांना सन्मानित करण्याची संधी उपस्थित प्रेक्षकांच्या वतीनं आम्हाला मिळावी असं आमची विनंती आहे. कृपया आपण वरती यावं आणि सगळे शिक्षक बांधव बरोबर सर चला. डॉक्टर बरोबर सर बरोबर सर. मनापासून आभार व्यक्त करते. आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते आणि पुढच्या दिवाळी पहाटला इतक्याच मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं मनपूर्वक कृतज्ञपूर्वक आभार व्यक्त करून सर्वांना विनंती आहे. आपल्या अल्पाहाराची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी नाश्ता या ठिकाणी घ्यायचा ही विनंती आहे.